नमस्कार मंडळी. तर आज आपण अगदी झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी पाहणार आहोत, जी की तुम्ही मुलांच्या टिफिनसाठी किंवा सकाळच्या घाईत नाश्त्यासाठी किंवा मधल्या वेळेमध्ये खाण्यासाठी बनवू शकतात. तर चला व्हिडिओला लगेच सुरुवात करूयात. तर इथे मी सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल घालायचं आहे. तेल छान असं गरम झालं की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत आणि त्यानंतर अद्रक, लसण आणि हिरवी मिरचीची मी इथे पेस्ट घातलेली आहे. ती चांगली परतली की त्यामध्ये आपल्याला 1 वाटी पाणी घालायचं आहे. तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कपाने, ग्लासाने, कशानेही घेऊ शकतात तरी सुद्धा चालेल. तर इथे मी 1 वाटी पाणी घातलेलं आहे. बारीक कट केलेली आपल्याला इथे कोथिंबीर घालायची आहे. आता कोथिंबीर घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे. आता मीठ घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि पाण्याला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आली की यामध्ये आपल्याला अर्धी वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे. आता हे पीठ घालताना याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये आपल्याला कसल्याही प्रकारची गाठ किंवा गुठळी होऊ द्यायची नाहीये. हे पीठ या पाण्यामध्ये आपल्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्येच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे पीठ आपल्याला या पद्धतीने चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. तर मंडळी, तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा कोणत्या शहरातून पाहतायत हे मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, जेणेकरून मला सुद्धा कळेल की आपले व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचतायत आणि मी तुमचा धन्यवाद देखील करू शकेल. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे. होईल तेवढ्या याच्यातल्या गाठी आपल्याला यातच मोडून काढायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला एक 10 मिनिटाची याला वाफ काढून घ्यायची आहे. झाकून ठेवायचं आहे. मी इथे गॅस आता बंद केलेला आहे आणि 10 मिनिटानंतर आपल्याला हे चेक करायचं आहे. आता हे 10 मिनिटानंतर आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तर इथे मी एका ताटामध्ये हे पीठ काढून घेतलेलं आहे. याला आपल्याला चांगलं असं थंड करून घ्यायचं आहे आणि याचा आपल्याला घट्ट असा गोळा मळून घ्यायचा आहे. जर तुम्हाला पीठ जास्त घट्ट वाटलं तर यामध्ये थोडंसं तुम्ही पाणी घालू शकतात किंवा अगदीच खूप सैल जर पीठ झालं असेल तर त्यामध्ये अजून तुम्ही तांदळाचं पीठ ॲड केलं ना तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, ज्या पद्धतीने आपण कणिक मळून घेतो ना, अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे पीठ बनवून घ्यायचं आहे. सैलसर, जास्त घट्टही नको आहे आणि जास्त पातळही नको आहे. तर मंडळी, हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला हे छान असं पीठ मळून घ्यायचं आहे. तर इथे मला पाणी किंवा पीठ कशाचीही गरज पडलेली नाहीये. एवढ्या प्रमाणामध्येच हे पीठ परफेक्ट बनून तयार होतं. तर हे पहा, अशा पद्धतीने याचा आपल्याला गोळा बनवून घ्यायचा आहे. तुम्हाला वाटलं तर याला थोडंसं तुम्ही तेल सुद्धा लावू शकता वरून, कारण हे पीठ तांदळाचं थोडं चिकट असतं. आता आपल्याला याच्या छोट्या छोट्या पुऱ्या बनवून घ्यायच्या आहेत. तर तुम्ही पुरी बनवत असताना यावरती पीठ टाकू शकतात किंवा मग तेलाने सुद्धा लाटू शकतात तरी सुद्धा चालेल. तर हे पहा, आपल्याला अशा पद्धतीने याची पुरी बनवून घ्यायची आहे. तर मी इथे तांदळाच्या पिठाचाच वापर केलेला आहे. ही पुरी लाटत असताना याला थोडे क्रॅक्स जातात, त्यामुळे काय करायचं, एक प्लेट, ग्लास, वाटी कशाच्याही साह्याने आपण याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर इथे मी अशा पद्धतीने ही पुरी बनवून घेतलेली आहे आणि आपल्याला सगळ्या पुऱ्या याच्या अशाच पद्धतीने बनवून घ्यायच्या आहेत. तर हे पहा मंडळी, मी अशा पद्धतीने या सर्व पुऱ्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला याला तळून घ्यायचं आहे. तर इथे मी आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल घातलेलं आहे. तेल आपल्याला जास्त कडकडीतही नको आहे आणि जास्त थंडही नको. लो टू मीडियम वरती हे तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि या पुऱ्या आपल्याला मध्यम गॅसवरती छान अशा तळून घ्यायच्या आहेत. या पुऱ्यांना तळायला अजिबात असा वेळ लागत नाही. तांदळाच्या पिठाच्या असल्यामुळं ह्या लवकर तळून तयार होतात. जास्त असा याला वेळ लागत नाही. तर तुम्ही पाहू शकतात, मस्त आपली पुरी दोन्ही साईडने छान अशी तळून निघालेली आहे आणि रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे. या पुऱ्या तर लहान मुलांना एवढ्या आवडतात, तर तुम्ही या टिफिनसाठी सुद्धा बनवून ठेवू शकतात. मुलं हे आवडीने खातात किंवा मधल्या वेळेमध्ये मुलं आपल्याला काहीतरी खायला मागतच असतात, त्यावेळेस सुद्धा तुम्ही या पुऱ्या त्यांना बनवून देऊ शकतात खाण्यासाठी. या पुऱ्या तुम्ही प्रवासामध्ये सुद्धा नेऊ शकतात. आरामात 7 ते 8 दिवस टिकतात. अजिबात ह्या खराब होत नाहीत.
तर मी दुसरी सुद्धा बॅच यामध्ये तळून घेत आहे। हे पहा, दोन्ही साईडने आपल्याला हे छान अशा या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। तयार झालेल्या आहेत आपल्या ह्या तांदळाच्या पुऱ्या। तर मंडळी हे पहा, रंग सुद्धा किती सुरेख असा आलेला आहे। तर आपल्याला या दोन्ही साईडने छान अशा खमंग लाल होईपर्यंत तळून घ्यायच्या आहेत। हे पहा, आता या मी साईडला काढून घेत आहे। तर आता आपण या पुऱ्या साईडला काढून घेऊया। तर मंडळी, या पुऱ्या तुम्ही सॉस सोबत किंवा दह्यासोबत किंवा नुसत्या जरी खाल्ल्या ना तरी सुद्धा या पुऱ्या चवीला अप्रतिम अशा लागतात। लहान मुलांना तर आवडतीलच आवडतील, पण मोठ्यांना सुद्धा ह्या एवढ्या आवडतील ना तर तुम्हाला पुन्हा पुन्हा बनवायला सांगतील, एवढ्या चवीला भन्नाट आणि जबरदस्त अशा या लागतात। तर मंडळी, तुम्ही सुद्धा ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि कमेंट करून मला नक्कीच कळवा। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि तुम्ही आपला हा व्हिडिओ जर फेसबुक पेजवरून पाहत असाल तर पेजला फॉलो नक्की करा। तर मंडळी, व्हिडिओ हा शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद। तर चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका तुमच्याच आवडत्या नवीन आणि युनिक अशा रेसिपीज।